मॅग्नेटिक मटेरियल मधलं VSA फॉर 2 मार्क आता आपण इथे डिस्कस करू. सर्वात आधी दिलाय तुम्हाला शो दॅट द ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज EVR/2. तुम्हाला आधीच सांगितलं मी हा चॅप्टर जेव्हा आपण सुरू केला यामध्ये एकच डेरिव्हेशन आहे, तेच आपल्याला 2-3 वेळा विचारलंय, म्हणजे 2-3च प्रश्न आहे, तेच आपल्याला फिरून फिरून विचारले. आता शो दॅट म्हणते ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज EVR/2. तर सर्वात पहिले आपण एक काय करू, एक आपण अशी ऑर्बिट करू. हे समजा एक न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन्स आहे, हा ॲट डिस्टन्स r आहे आणि हा इलेक्ट्रॉन काहीतरी स्पीडनं मूव्ह होत आहे. या टाईपमध्ये v राहील याचा स्पीड, बरोबर इथपर्यंत. आणि याच्यावर जो चार्ज आहे तो आहे E समजा. आता लक्ष द्या इथे आपल्याला सर्वात आधी काय शो करायचं आहे, शो दॅट करायचं आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट दॅट इज m0 इज EVR/2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण असं लिहू शकतो कन्सिडर द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आणि आता हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे मुलांनो. आणि जर मला याचा टाइम पिरियड जर काढायचा असेल, काय काढायचं असेल टाइम पिरियड, तर मला माहित आहे टाइम पिरियड असते, मला कशाला तुम्हाला सुद्धा माहित असेल, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल अपॉन काय रे, अपॉन राहील लिनियर स्पीड किंवा लिनियर वेलोसिटी. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये शिकले असेल तुम्ही, तेव्हा तुम्ही 9th मध्ये जेव्हा सायन्स होतं तुम्हाला त्या सायन्स मध्ये शिकले असेल. आता असं तर नसेल तर तुम्ही सायन्स शिकलेच नाही आधी, म्हणून सर्कमफरन्स ऑफ सर्कल तो असतो ट्वाइस पाय इंटू रेडियस, सो 2 पाय r अपॉन लिनियर वेलोसिटी आहे v, सो दिस इज इक्वल टू t. हे आपलं t इक्वल टू झालं ट्वाइस पाय r अपॉन v. समजलं, इट इज इक्वेशन नंबर 4. अँड वी नो दॅट आपल्याला हे सुद्धा माहित आहे की चार्ज, जो चार्ज असतो तो चार्ज काय असतो मुलांनो, याला आपण q ने डिनोट करतो, हा असतो करंट इंटू टाइम, करंट इंटू टाइम. सो यावरून जर मला करंट हवं असेल, करंट होते चार्ज अपॉन टाइम, इथपर्यंत समजलं. आणि चार्ज किती असेल मुलांनो त्यावर, तर चार्ज असेल E अपॉन T इक्वल टू I. आणि मॅग्नेटिक जे असते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ते असते I इंटू E. किती असतो I इंटू A. I इज द सर्क्युलेटिंग करंट अँड A इज द एरिया. आता तुम्हाला माहिती आहे याचा जो एरिया राहील, तो एरिया किती राहील सर्कलचा, पहा I किती राहील, आपण I दॅट इज E अपॉन T. आणि एरियाचा मुलांनो सर्कल किती, सॉरी एरिया किती राहील त्याचा सर्कलचा, दॅट इज पाय r स्क्वेअर. आता पहा E असंच ठेवतो मी, T ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट लिहितो, हे इक्वेशन सेकंड. सो फ्रॉम इक्वेशन सेकंड T ची व्हॅल्यू येईल ट्वाइस पाय r. आणि हा जो v आहे अपॉन जो v आहे तो वरतच येईल, सो इथे मी v लिहितो इंटू पाय r चा स्क्वेअर. हा पाय आणि हा पाय कॅन्सल झाला, हा r आणि हा r सुद्धा कॅन्सल झाला. सो आपल्यापाशी राहिलं EVR अपॉन, इथे मी r लिहितो EVR अपॉन किती झालं मुलांनो 2, दॅट इज मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट. तुम्हाला जे दिलेलं आहे तुम्ही इथे लिहू शकता. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मी शॉर्ट फॉर्म मध्ये तो ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज किती राहिलं EVR/2. हेन्स हे झालं आपलं सर्वात आधी. सो सेकंड प्रश्न आहे मुलांनो, डिराइव्ह द क्वांटिटी फॉर बोर मॅग्नेट्रॉन स्टेट्स इट्स व्हॅल्यू. आता बोर मॅग्नेट्रॉन आपल्याला डिराइव्ह करायचं आणि त्याची व्हॅल्यू सांगायची. आता याच्यामध्ये मुलांनो असा सुद्धा प्रश्न बनू शकतो की स्टेट द व्हॅल्यू ऑफ बोर मॅग्नेट्रॉन फॉर 1 मार्क, किंवा ती MCQ मध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते, म्हणजे एकाच प्रश्नावर 2 ते 3 प्रश्न बनतील. आता डिराइव्ह क्वांटिटी फॉर द बोर मॅग्नेट्रॉन्स. आता बोर कोण होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते बोर एक सायंटिस्ट होते. आता यांना पहा, आपल्याला माहिती आहे दॅट इज मॅग्नेटिक ऑर्बिटल मूवमेंट दॅट इज m0 इज EVR/2. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. हे कसं आलं तुम्हाला आता आपण याच्या आधी डिराइव्ह केलाय. याला काय करतो मी, मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय me दॅट इज मास ऑफ इलेक्ट्रॉन ऑन कोणची साइड करू आपण, दॅट इज द लेफ्ट हँड साइड, सॉरी ऑन राईट हँड साइड आहे. म्हणजे असं जर आलं तर लेफ्ट हँड साइड होईल, आणि जर मी असं पाहत असेल तर राईट हँड साइड. आपण कोणची गोष्ट समोरून पाहतो त्याच्यामुळे राईट हँड साइड होईल. आता
याला जर मी एम न जर काय केलं डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर माझी जे स्टेप बनेल ती बनेल ई व्ही आर अपॉन ट्वाइस एम ई इंटू एम ई. समजलं इथपर्यंत. बट काय असते मुलांनो एम ई दॅट इज व्ही आर इज इक्वल टू काय असते हा असते अँग्युलर मोमेंटम दॅट इज इक्वल टू एम. मग आता जर मी या इक्वेशन मध्ये ठेवलं दॅट इज पुट इन व्हॅल्यू पुट इक्वेशन याला थर्ड म्हणू इक्वेशन थर्ड इन इक्वेशन सेकंड काय बनेल आपलं इक्वेशन दॅट इज एम नॉट इक्वल टू ई व्ही आर म्हणजे या ही जी क्वांटिटी आहे ही वाली ही जी क्वांटिटी आहे याला मी दुसऱ्या पेनने शो करतो. ही जी क्वांटिटी आहे ती काय होईल ही क्वांटिटी एम ई इंटू व्ही आर जी आहे ही हा एम व्ही आर हे होईल एम. म्हणजे आपण सरळ सरळ इथे लिहू शकतो दॅट इज इक्वेशन कोणचं आलं इक्वेशन 2 बिकम्स एम नॉट इज इक्वल टू ई अपॉन ट्वाइस एम ई इंटू एल नॉट. आणि आता हे बोर्स आहे तर बोर साहेबांना 3 पॉस्ट्युलेट सांगितले होते. पहिला पॉस्ट्युलेट होता दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू कोणचा फोर्स होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता. दुसरं काय होतं ते इलेक्ट्रॉन ओनली दोस म्हणजे त्याच ऑर्बिट मध्ये फिरेल की ज्याचा अँग्युलर मोमेंटम हे NH अपॉन 2 पाय राहील. आणि थर्ड होता एनर्जी जर हायर एनर्जी स्टेट पासून जर तो लोअर एनर्जी स्टेट मध्ये येत असेल तो एनर्जी रेडिएट करेल इन द फॉर्म ऑफ H. तर आपलं इथं आपण असं लिहू शकतो अकॉर्डिंग टू सेकंड पॉस्ट्युलेट्स अकॉर्डिंग टू सेकंड पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स atomic model बोर्स atomic model काय असतं मुलांनो दॅट इज L इक्वल टू NH अपॉन 2 पाय. सो दिस इज इक्वेशन नंबर ए म्हणू आपण याला. आणि आता हे इक्वेशन ए जे आहे त्या इक्वेशन आपण 4 मध्ये ठेवू. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 4 मध्ये ठेवू. सो 4 नंबरचं जे इक्वेशन आहे इक्वेशन 4 इथे लिहितो इक्वेशन ए पुट इन इक्वेशन 4. सो इक्वेशन 4 कसं येईल मुलांनो तर इक्वेशन 4 येईल एम नॉट इक्वल टू ई एन एच अपॉन ट्वाइस पाय ट्वाइस 2 पाय. इथे लिहिल्यापेक्षा मी इथेच लिहितो. काही मुलांना इथे एम नॉट येईल असाच्या असा ई ची ई अशीची अशीच राहील. आता एल ची व्हॅल्यू आहे दॅट इज एन एच अपॉन 2 पाय याला आता मल्टिप्लाय मध्ये लिहितो आणि ई अपॉन ट्वाइस एम. आता पहा ई एन एच अपॉन 2 टू जा 4 4 पाय एम ई. ही जी व्हॅल्यू आहे ही राहील बोर्स मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू. ही कशाची व्हॅल्यू राहील बोर्स मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू. आणि जर आपण फॉर एन इक्वल टू 1 म्हटलं फॉर एन इक्वल टू 1 म्हणजे एन ची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली फर्स्ट ऑर्बिट साठी जर पाहिला आपण ते येते ई एच अपॉन 4 पाय एम इंटू ई. सो दिस इज द एम नॉट. आता तुम्हाला जे म्हटलं ना आपण सुरुवातीला आठवत असेल तुम्हाला ती बोर्स मॅग्नेट्रॉन ट्राय स्टेट करते तर ते एम नॉट दॅट इज मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट स्टेट करते. आता ई एच अपॉन 4 पाय एम ई पहा ई ची व्हॅल्यू आहे आपल्यापाशी ई इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दॅट इज 1.6 into 10 power minus 19. H is the Planck constant, so 6.63 into 10 power minus 34 upon 4 into pi means 3.14 into mass of the electron is 9.1 into 10 power minus 31 kg. तुम्ही इथे लिहू शकता where इथे लिहायचं आहे तुम्हाला where E is the charge on electron, H is the Planck constant, pi is constant and m is the mass of the electron. आता याला जर सॉल्व केला आपण त्याला पहा सॉल्व करताना आपण असं करू याला करू आपण 16 10 पॉवर मायनस 90 आहे 1 ऍड होईल दॅट इज 10 पॉवर मायनस 20 होईल. याला लिहितो मी 6 into 10 पॉवर मायनस 34 होतं तर हे दोन अजून ऍड होईल दॅट इज मायनस 36 होईल अपॉन 4 into 3 1 4 आणि इंटू 9 1 म्हणजे 1 2 3 into 10 power minus 31 into 10 power minus 3. आता याला पहा तुम्ही हे नोट केलं असेल तर मी इथे याला इरेज करतो आणि समोरच्या स्टेप लिहितो किंवा समोरच्या स्टेप लिहिल्यापेक्षा आपण एक काम करू सरळ सरळ याची व्हॅल्यूज लिहून घेऊ किंवा सॉल्व करू. पहा 16 गुणिला 663 गुणिला 20 36 किती होईल मायनस 56 अपॉन 4 गुणिला 314 गुणिला 91 गुणिला
31 10 पॉवर मायनस 34. आता पहा याला अजून करू आपण 4 × 4 4 चौक 16 4 × 6 6 3 अपॉन 314 गुणिले 91 इंटू 10 पॉवर मायनस 56 आहे हे वळतं आणि हे वळतं दिलं तर प्लस 34 होईल. म्हणजे याच्यातून किती राहील प्लस मायनस मायनस. सो 6 मधून 4 गेले 2 राहिले आणि 5 मधून 3 गेले 2 राहिले. पहा 34 न 22 किती होते 4 आणि 2 6 3 आणि 2 5 म्हणजे 56. म्हणजे हे येईल 22. किती आन्सर येईल 22. दॅट इज मायनस प्लस मायनस. तो साइन येईल मायनस. आता याला आपण सॉल्व करू. 663 इंटू 4 करू. 4 त्रिक 12 अशी 2 हातचा आला 1 6 चौक 24 ने 25 5 हातचे आले 2 4 6 चौक 24 25 26 2652 अपॉन 314 गुणिला 91 केलं आपण तर हे आन्सर येईल. पहा हे 314 जसेच्या तसे 9 चौक 36 3 9 1 9 10 11 12 2 हातचा आला 1 9 3 27 ने 1 28 4 6 ने 1 7 3 2 5 8 2 28 5 7 4. तुम्हाला काय करायचं आहे आता सरळ इथे 10 पॉवर मायनस 20 तुम्ही याचा लॉग टेबल करायचा. लॉगच्या ह्या व्हॅल्यू पाहायच्या. याला तुम्ही सरळ सरळ 26 52 ठेवा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 3 पॉईंट समथिंग म्हणजे 3 पॉईंट ही व्हॅल्यू येईल आपली. आणि याला आपण 4 पर्यंतच ठेवायचा ना आपल्याला. याला आपण 28 57 ठेवू कारण हा शेवटचा जो डिजिट आहे हा 5 पेक्षा कमी आहे त्यामुळे आपण असंच ठेवू आणि हे 3 पॉईंट करू. याचा तुमची एक व्हॅल्यू येईल याची तुमची व्हॅल्यू येईल. दोन्ही याची ॲडिशन होणार नाही. दोन्ही कशामध्ये आहे डिवाइड मध्ये आहे त्यामुळे दोन्ही याचा मायनस होईल. जे तुमचं आन्सर येईल याचं आन्सर जे येईल समजा 0 पॉईंट समथिंग समथिंग जे येईल त्याचा तुम्हाला अँटी लॉग पाहायचा आहे. त्याचा तुम्हाला काय बघायचं आहे मुलांनो अँटी लॉग. हा 10 पॉवर मायनस 22 जसाच्या तसा आहे. आणि अँटी लॉग पाहून तुमची जी शेवटची व्हॅल्यू येईल ते येईल बघा ते येईल 9.274 इंटू 10 पॉवर मायनस 24 एम्पियर पर मीटर. So this is the value of the Bohr's magnetron. This is the value of the Bohr magnetron. ही लक्षात ठेवायचं. Bohr magnetron ची व्हॅल्यू ही लक्षात ठेवा. तुम्ही हे लॉग टेबल न करून पहा. आता त्यानंतरचा थर्ड नंबर दिलाय मुलांनो. डिफाइन द मॅग्नेटायझेशन स्टेट इट्स युनिट अँड डायमेन्शन. तुम्हाला म्हटलं ना तोच तो प्रश्न एकच प्रश्न 2-3 वेळा तो विचारू शकते तुम्हाला. आता मॅग्नेटायझेशन म्हणजे काय होते तर आपल्याला माहित आहे दॅट इज नेट मॅग्नेटिक मोमेंट अपॉन व्हॉल्यूम. नेट मॅग्नेटिक मोमेंट अपॉन व्हॉल्यूम इज नोन एज द मॅग्नेटायझेशन. आता नेट मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा तुम्हाला सांगितलं मी I × A होते आणि व्हॉल्यूम काय असतो तो व्हॉल्यूम असतो L3. हे L3 ला आपण पहा L3 ला आपण लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट लिहू शकतो म्हणजे आपण याला एरिया इंटू लेंथ लिहू शकतो. सो हे काय होईल IA अपॉन A इंटू L. सो एरिया दॅट इज पाय आर स्क्वेअर. तो सुद्धा पाय आर स्क्वेअर जर राहिला तर एरिया कॅन्सल होईल म्हणजे आपल्या भाषेत काय येईल फक्त I अपॉन A. आता याचं जर आपण SI युनिट पाहिलं याचं काय पाहिलं आपण SI युनिट. तर SI युनिट पहा I चं राहील I काय आहे करंट आहे आपण त्याला एम्पियर लिहू शकतो आणि अपॉन लेंथ काय राहील तर लेंथ फक्त मीटर राहील. तर एम्पियर पर मीटर इज द SI युनिट ऑफ द मॅग्नेटायझेशन. आता तुम्हाला जर SI युनिट माहित आहे तर तुम्ही त्याचं डायमेन्शन काढू शकता. डायमेन्शन बघा डायमेन्शन काय राहील यामध्ये m क्वांटिटी 0 राहील. L राहील का हो मीटर आहे ना तर L हा वरतच येईल म्हणजे पायाला असं लिहितो मी एम्पियर अपॉन लेंथ. L ही वरतच येईल सो L -1. T आहे काय मुलांना T 0 आहे आणि एम्पियर इज I 1. काही पुस्तकांमध्ये किंवा काही नोट्स मध्ये तुम्ही याला असं सुद्धा लिहिलं असेल. हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. A आणि I आपण हे लिहू शकतो. थर्ड नंबर आपलं झालं. त्यानंतरचं पहा पुन्हा आहे आपल्याला कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशिओ. गायरोमॅग्नेटिक रेशिओ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करू गायरोमॅग्नेटिक रेशिओचं तर आपल्याला माहित आहे गायरोमॅग्नेटिक रेशिओ इज द रेशिओ ऑफ m अपॉन L. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इज EVR/2 इंटू हा L नॉट इथे जाईल बरोबर आहे ना. पहा सिंपल जो पहा
What is my m naught? M naught is EVR by 2. What is my L naught? L naught is the MVR, है ना. मग m naught upon L naught is the ratio of काय आपल्याला जे प्रूफ करायचं आहे, that is the gyromagnetic ratio. So gyromagnetic ratio m naught किती आहे आपल्यापाशी? EVR by 2 upon L naught होईल. L naught ची व्हॅल्यू होईल MVR, हा वरता जाईल. सो EVR इथं R असा लिहितो upon twice MVR, R this value cancel. So E upon twice M. E is 1.6 into 10 power minus 19 coulomb, that is charge on electron, and mass of the electron, that is Me लिहितो मी ते Me किती राहील तो 2 into त्याला लिहू शकतो आपण 9.1 into 10 power minus 31 kg, म्हणजे जे युनिट येईल ते येईल coulomb per kg. लक्षात ठेवायचं. आता 1.6 चा याला मी 16 तळतो, तिथं मी 16 into 10 power, हा -19 आहे ना, याला -19 आपण हा 1 अजून ऍड होईल त्याच्यात मध्ये, तर -20 झाला अपॉन हा 2 into 91 झाला आणि into 10 power हा -32 झाला. याला जर आपण सॉल्व केलं तर पहा 16 into 10 power -20 आणि ह्या जर वरता आला 10 power +32, बरोबर आहे ना, आणि अपॉन हा रेट 2 into 91. आता पहा याला अजून सॉल्व करू आपण. -20 + 32 + 12 याचा आन्सर किती येईल +12. आणि पहा 16 जे आहे ना, बेक बे बेआठी 16, सो 8 upon 91. याचा लॉग टेबल पाहू आपण. तर लॉग टेबल पाहताना लॉग टेबल याचा लॉग पहा, 8 चा लॉग पहा आणि 91 चा लॉग पहा. 8 आणि 91 चा जर लॉग पाहिला तुम्ही तर तुम्हाला माहित आहे 8 म्हणजे 80 चा लॉग पाहावा लागेल तुम्हाला. त्याचा कॅरेक्टरिस्टिक जे येईल तर 0 पॉइंट येईल 80 80 80 80 80 9031. लॉग टेबल जर पाहता येत नसेल तर आपला व्हिडिओ अपलोड आहे, तो पाहून घ्या. थोडसा त्याची क्लॅरिटी म्हणजे विशेषणीय आहे, पेन बोर्डच्या पॅटर्नवर आहे, तर ते व्यवस्थित बघून घ्यायचा. 0.9031 8 चा झाला म्हणजे 80 चा झाला अपॉन 91 चा पहा. 91 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक वर 91 चा 0 मध्ये जर पाहिलं तर 9590. तुम्ही याची काय करायची आहे, हे मायनस करा आणि जे आन्सर येईल त्याचा अँटी लॉग पहा. जे आन्सर येईल त्याचं अँटी लॉग पहा. तर तुमचं जे आन्सर येईल ते येईल जवळपास 0.879 येईल पहा. 0.879 into 10 power 11 येईल आपलं हे. आणि याला जर आपण केलं तर 8.79 into 10 power डेसिमल पॉईंट शिफ्ट केला म्हणजे 10 power 10 होईल. इथे कन्फ्यूज व्हाल, याला इथं लिहितो मी पहा. 8.79 into 10 power 10 आणि हे नियरली इक्वल आपण याला लिहू शकतो 8.8 into 10 power 10 coulomb per kg. हे आपण आधी याच्यात बघितलं म्हणून मी हे थोडी इथे लिहिलं. ही स्टेप पाहिजे यशरी 8.8 into 10 power 10 coulomb per kg. हे आपण सॉल्व करू. आता त्यानंतर आहे आपल्याला हे चला आपण गॅरोमॅग्नेटिक रेशिओ. आता न्यूमरिकल्स आहे. नंबर 5, an iron rod of area of cross section is 0.1 meter square is subtended to the magnetic field of 1000 ampere per meter. Calculate the magnetic permeability of an iron rod. तुम्हाला जाय दिलेला आहे, that is 599. म्यू नॉट दिलेला आहे 4 pi into 10 power -7 SI मीटर, that is वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला ते हिंट दिलेले आहे. हिंट आहे दॅट इज म्यू इक्वल टू म्यू आर म्यू नॉट. म्यू आर म्हणजे जाय प्लस वन ते आपण आधीच बघितलं आहे. आणि म्यू आर दिलेला आहे 6, दॅट इज 599. आता तुम्ही पहा मुलांना, आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो लावायचा आहे म्यू इक्वल टू म्यू आर इंटू म्यू नॉट. काय लावायचं आहे, म्यू आर इंटू म्यू नॉट. आता इथे पहा, सर्वात आधी आपल्याला म्यू नॉट दिलेला आहे. आपल्याला म्यू आर मध्ये हे माहिती आहे की झाय प्लस 1 इज इक्वल टू म्यू आर. सो झायची व्हॅल्यू आपली कशी आहे 599 प्लस 1 इज इक्वल टू 600. इथपर्यंत समजलं. सो तुम्ही जर म्यू आर आहे तर म्यू आर ची व्हॅल्यू लिहू शकता 600 लिहू शकता. आणि म्यू नॉट आहे तुमच्यापाशी, दॅट इज 4 पाय इंटू 10 पॉवर -7. 4 म्हणजे 4 पाय म्हणजे 303.14 2 लिहत असतो आपण 3.142 इंटू 10 पॉवर -6. आता या टाइप मध्ये जर आन्सर आला तर आपण याला सॉल्व करू. पहा 3.14 घेऊ आपण, सोपी होईल अजून. लॉग टेबल नजर करा तर 3.14 2 घ्या.
किंवा आपल्याला जो पेपर असतो पेपरच्या वरती लिहिलं असतं कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहिली असते पाय जी किती द्यायचं म्हणजे पाय द्यायची जी किती द्यायचं ते पाहायची त्याच व्हॅल्यू द्यायची. आता पहा 4 गुणिला 3.14 जर केलं मी तर आपल्याला माहिती आहे 12.56 येते. 3.14 गुणिला 4 4 चौक 16 6 हातचा आलाय 4 4 4 5 4 त्रिक 12 12.56. आणि एक लक्षात ठेवायचं हे 4 गुणिला 3.14 2 गुणिला 3.14 आणि त्यानंतर E/M रेशो लक्षात ठेवायचा. पहा E/M म्हणजे 1.6 × 10 पॉवर -90 अपॉन 9.1 × 10 पॉवर -31. ह्या गोष्टी कॅल्क्युलेशन करून पहिलेच ठेवायच्या म्हणजे वेळेवर आपल्याला डबल कॅल्क्युलेशन करायचं काम पडलं नाही पाहिजे. कारण दोन जर न्यूमरिकल असे झाले तर आपला वेळ जातो वाया. तर हे लक्षात ठेवायचं असे व्हॅल्यू पूर्ण अशा लर्न ठेवायच्या म्हणजे पाठच करून ठेवायचे असं मी सांगतो तुम्हाला. ऍक्च्युअल मध्ये फिजिक्स हे पाठ करण्याची गोष्ट नाही आहे पण काही काही व्हॅल्यू ह्या पाठच कराव्या लागेल तुम्हाला. तर 3.14 गुणिले 4 जर झालं तर 12.56 होते लक्षातच ठेवायचं. इंटू 600 इंटू 10 पॉवर -7. तुम्हाला आताच मी म्हटलं राम आणि लॅपटॉपचा रूल. सो 1256 गुणिला 600 गुणिला 10 पॉवर -7. 2 न शिफ्ट झाला 10 पॉवर -2 झाला राईट साइड न शिफ्ट झाला म्हणून. सो 1256 गुणिला मी तर 6 करतो. काय करतो मी 6 किंवा पहिले 600 ठेवतो. हा 10 -7 दॅट इज -9. आणि आता मी याला 6 लिहितो. पहा 600 ला जर मला 6 लिहायचं असेल तर 10 पॉवर काय होईल तो लेफ्ट साइड ना आणला किती दोन्ही 1 आणि 2. सो पहा 1256 गुणिला 6 गुणिला 10 पॉवर 2 इंटू 10 पॉवर -9 प्लस मायनस मायनस दॅट इज 10 पॉवर -7. 1256 ला 6 ने मल्टिप्लाय करा. 6 6 36 हातचे आले 3 6 35 आणि 3 33 हातचे आले 3. 6 दुने 12 12 3 15 5 हातचा आला 1 6 1 6 6 आणि 1 7 75 36 हे आपलं आन्सर आलं. याला वापस देऊन देऊ 0.7536 या फॉर्मॅट मध्ये लिहू. 0.7536 च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर 1 2 3 4 न डेसिमल पॉइंट मागे आणला म्हणजे याच्यामध्ये किती होईल मुलांना +4 होईल म्हणजे हे व्हॅल्यू येईल -3. किती 1 2 3 4 +4 प्लस मायनस दॅट इज -3. तर तुमचं जे आन्सर दिलेलं आहे तुम्हाला दॅट इज 0.7536 एवढं झालं ना आपलं -7 1 2 3 4 1 2 3 4 into 10 power +4 मायनस दॅट इज -3. हे तुमचं आन्सर आलं. त्यानंतर पहा लास्ट इज द सोलोनाइट हॅज अ कोर मटेरियल विथ रिलेटिव्ह परमिएबिलिटी 500 and its winding carrying a current that is 1 ampere. The number of tons of a solenoid is 500 per meter. Calculate the M. आणि M means that is Xi into H. M काय असते Xi into H आणि तुम्हाला हिंट दिली आहे H is equal to N into I, mu r equal to Xi plus 1. So Xi equal to mu r minus 1. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ इथे सॉल्व करायचं आहे M into Xi H. काय सॉल्व करायचं M into Xi into H. आता तुम्हाला काय दिलेलं आहे तर Xi जे आहे तर Xi काय राहील तर Xi राहील mu r minus 1. हे आपण माहित आहे आपल्याला Xi म्हणजे mu r minus 1. सो mu r minus 1 into H लिहितो. चला समजेल इथपर्यंत. आणि H सुद्धा दिलेला आहे H इज द mu r minus 1 into N आहे दिलेला आहे. आता mu r ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे इट इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी 500 दिलेली आहे. 500 मायनस 1 आणि नंबर ऑफ टर्न्स दिलेला आहे 500 दिलेला आहे. सो 500 गुणिला I किती आहे तर I आहे आपल्याला करंट इज 1 एम्पियर. सो 1 500 मायनस 1 दॅट इज 499 गुणिला 500 इथलं 500 सो 500 झालं. आता याला सॉल्व करा. काय करू आपण 499 ला 500 न मल्टिप्लाय करू किती येईल किंवा सरळ सरळ मी पाहिजे तर लिहितो 500 गुणिला 500 करतो. 500 गुणिला 500 आणि जे आन्सर त्याच्यामधून 499 मायनस करू तर आपला आन्सर येईल. तर पहा याला जर आपण सॉल्व केलं तर याचा आन्सर येते 2.495 into 10 power 5 ampere per meter. पहा ना सॉल्व करा 499 into 5000 सॉरी 500 001 नाही आता मॅथमॅटिक्स चालू आहे 001 5 9 45 4 5 9 45 45 4 49 4 5 20 आणि 2 20 आणि 4 24
0,0,5,9,4,2 पहा हे येईल 2,4,9,5,0,0 0,0 1 2 3 4 5 सो 10 पॉवर 5 एम्पियर पर मीटर.